ईश्वर प्रतीती पुसणे, त्या दानोपाध्याला सर्वज्ञ म्हणतात. तूच आला की अनेक कवणी आल्या असती. उपाध्याय म्हणतात, नाजी दादोस पदकर नागदेव भट्ट, राखे लक्ष्मंदर भट्ट, जपिये विष्णू भट्ट, अपदेव भट्ट, बागडे विष्णू भट्ट, जनक नरसिंह भट्ट. उपाध्यांचे भाऊ नागदेव उपाध्य, ही सगळी मोठी मोठी माणसं. आणि गाते कवण नाईक, आनो, रवळो, गोंदो आणि उपाध्य, भागे देई भट्ट, रवणे विष्णू भट्ट, नाथोबा, येतुके आल्यास. हे सगळे कोणी प्रेमाला पात्र आहे, कोणी कसं आहे, कोणी कसं आहे. सगळ्यांचा वंश परिवार इकडे आता येणार आहे. सगळ्यांची नावं जरी घेतलं तरी गोमटं लागतं. मोठी मोठी अधिकारी जीव चे नावं सांगतात. ते सर्वज्ञ म्हणतात बटिका. हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही इथे जे आलेले आहे तिथून तुम्हाशी काही गोमटे झाले की ती काही तुमचा ठाई वरते. पहिल्या भेटीत गोमट झालं होतं. काय झालं होतं आठवणीत असलं तर ते समोर ठेवायचं. तेव्हा तुम्हाला ते आठवतं का बघा बरं म्हणाले. उपाध्याय म्हणता, होय जी वरते वरते, बरोबर आहे म्हणाले. माहित आहे की मला. सर्वज्ञ म्हणतात कैसे वरते. ते म्हणतात, नाजी एकल्या पहारखांड बैसो आवडे, गोसाव्याते आठवू आवडे, एकल्या बैसल्या आठवी जे, तव सुखची होय. हे परमार्गात आलं की ह्याला असं व्हायला पाहिजे, म्हणजे तो खरा भक्त समजायचा. कसं एकल्या पहिली वेळा तुमच्या पाठ असेल तर हे त्याच्यावर कळतं, त्या बिडारावर हे बिडार असलं पाहिजे. ती नाही पाठ तुमच्या तर हे काहीच कळणार नाही याचा अर्थ मधला. तेव्हा मला असं होतं, पहार खांड बैसो आवडे, एकल्या. आता एकलं कुणाला बसू आवडत नाही, आणि पहार खांड कोण बसणार. ते बी गोसाव्याते आठवू आवडे. आठवू इथं पण आठवू शब्द आहे. आठवण म्हणतात त्याला. आठवण स्वामी आले एक दोन वेळा तरी कसं वचन आहे ते आहे का ठिकाण. काय ते आठवी जे, तेवढं जेवढं विचारलं तेवढं तो शब्द आला की थांबायचं. आठवी जे. आणि कुठं आहे आठवण. ही भीक मागितली देवाने आपल्याला. आठवावं म्हणाले आम्हाला बरं का, आम्ही गरीबातली गरीब आहे हो, आम्हाला आठवाल ना. उत्तरापंथी जाताना तेच होतं स्वामींचं. म्हणाले आठवाल ना आम्हाला. कोण आठवत नाही, स्मरण करतात, आठवत नाही. कोण आठवतो देवाला, कोणी आठवत. आता हे आठवण स्मरण काय फरक आहे. हा तात्विक फरक आहे. ऐसे होय ऐसे म्हणजे हो, याचे आठवा तुम्ही. असं ते आठवण पाहिजे. ते म्हणता एकलिया बैसलिया आठवी जे मला तर सुख होतंय म्हणाले बाबा, लय सुख होतं. हा फक्त आता ऐकायचा विषय आहे, आणि ज्याला सुख होत असेल तो खरा बघतो आहे की नाही. सर्वांनी म्हणाले तुम्ही याते काय म्हणा.
हळूहळू सर्वज्ञ जानोपाध्यांना आता ईश्वर स्वरूपाच्या प्रतीकडे कसे घेऊन जातात. आम्हाला काय म्हणता तुम्ही? जी म्हणाले श्रीकृष्ण म्हणा, जे श्रीकृष्ण चक्रवर्ती तेच आमचे गोसाय, असं मी म्हणतो. समज आहे म्हणाले माझी. सर्वज्ञ म्हणतात तेची काय शाद. आम्ही तुम्हाला कुठं सांगितलं? नाजी म्हणाले गोसावी भोग नारायणी, पहिल्या भेटीत सांगता जातात. कास्थारी देव पंडिता ते, तुम्ही गोपाळ मंत्राचे भेद निरोपिले, ते मी कवडाळून ऐकले. त्यावेळेला सर्वज्ञ म्हणाले होते, एक भेद तो श्रीकृष्ण चक्रवर्ती निरोपिला आणि रुक्मिणी देवी परीसला देवी जवळ आणि कोणीच नाही असं तुम्ही म्हणाले होते. आणि तो श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणती तो भेद, का रुक्मिणी देवी जाणे आणि कोणीच नेणे. हे सगळं मला मी तिथं ऐकलं होतं म्हणाले, आणि त्यावेळेला मला प्रतीती आली. पहिल्या भेटीत ईश्वर प्रतीती त्यांना आलेली आहे. प्रतीती आल्यावर जात असते. सर्वांनी त्यांना परत विचारतात, वापस काय आहे का तेच ते का गेलं. तुझी प्रतीती जाती तर थोडं काय झालं तर, आहे की नाही, लगेच केटा अंबाईचे गाव लगेच. सर्वज्ञ म्हणतात हो हो हो, बरोबर बरोबर, वाव. जे म्हणाले प्रतीती तर माझी आहे. सर्वज्ञ म्हणतात ठीक आहे म्हणाले, तुम्हाला बरं वाटतं तर ठीक आहे ते, पण श्रीकृष्ण चक्रवर्ती हे तर होयच म्हणाले, पण मला लक्षात ठेवा, जे व्हावे ते पण होय, हे वचन आहे सूत्रपाठात. म्हणजे कोण आहे स्वामी? इथे ओळख आहे स्वामींच्या ईश्वर स्वरूपाची, याच्यावर चिंतन झालेलं नाही. हे श्रीकृष्ण चक्रवर्ती होय, पण म्हणाले आम्ही जे व्हावे ते पण होय. लक्षात घ्या म्हणाले. आठवतं का भाऊ? जे व्हावे म्हणजे काय? अनादि अवतारात तो सिद्ध होतो स्वामी. काय म्हणतात, हे जे होय ते होय, पण तुमची बुद्धी जशी असेल तशी बघा म्हणाले, आम्हाला काही नाही. अशी बुद्धी जावो न दिजे, तुम्ही तवनिके आपले रहस्य जावो न दिजे. इथं रहस्य शब्दाचा खुलासा केलेला आहे. आपले रहस्य म्हणजे इथे काय सांगितलं? रहस्याचे अनेक प्रकार ऐकले तुम्ही आतापर्यंत. इथे जे रहस्य आहे ते प्रतीतीचं रहस्य आहे. अनेक लेण्यांमध्ये वेगवेगळं रहस्य सूत्रात आहे. किती रहस्य माहित आहे तुम्हाला? हे वेगळं रहस्य आहे. प्रतीतीचं रहस्य सांगितलं. सर्वज्ञ म्हणतात तुमची बुद्धी बरी आहे म्हणाले, चांगलं आहे, छान छान, आम्हाला पण आवडलं, पण अशी बुद्धी जाऊ न द्यायची. तुम्ही तवनिके म्हणजे बुद्धी जी आलेली आहे ती न जाणे. ईश्वराचं सूत्र, ईश्वराचं साधन, आणि कशावरची बुद्धी? ती बुद्धी जेव्हा जाईल तेव्हा तुमचं रहस्य गेलं, असा रहस्याचा एक अर्थ इथे सांगितलेला आहे. जेथून होय तेथीच्या विपरीत बुद्धी जाय शब्द आहे. जाय म्हणजे ते रहस्य जातो त्याच्या हृदयातलं, आणि तो असा भाव चढतो, आणि मग त्याचे एक एक धर्मरूप आयडिया सुरू होतात. 1,00,000 स्मरण, 101 कमळांची पूजा, सिनाई प्रसन्न. सिनाई प्रसन्न काय म्हणले? गाडीवर असतं ते लिहिलेलं. ऐन लोक सर्व आहे तुमचं सिनाई कोण आहे हो? उखळाई प्रसन्न
ती उखळाई आहे तिथं हादगावात उखळाई. हे रहस्य जाण्याचे एक एक प्रकार आहेत. ते केलेलं आहे तुमचं रहस्य. तुम्ही आता फक्त पोटासाठी जगा, पंक्तीन पोट, दुसरं तुम्ही काही नाही करू शकत. तेवढंच करायचं. म्हणजे जे संसारात करायचं होतं ते तुम्हाला इथून करायचे. ते रहस्य गेल्याची लक्षणं असतात साधूचं. आणि रहस्य गेल्याच काय लक्षण, कुठलं की बदरिका आश्रम त्याला आठवतं. मला बदरिका आश्रम, मला बदरिका आश्रम, बरं बरं. आणि मग तो एकटा तर जातोच, पण ते गाडीतल्या 50 लोकांना घेऊन जातो तो. त्याचं बी रहस्य जाईल ना, जाईल की नाही रहस्य नामाचं. ईश्वर आज्ञा अतिक्रमी तर हे रहस्य जातं त्याचं. आता हे तेवढं चिंतन करायला कोणी रिकामं नाही आहे, काही गरज पण नाही राहिली. आता सगळं दृष्टोपर चालू आहे. एवढं अंबाईच्या देवाला का गर्दी आहे? ते रहस्य गेलंय, समाधान नाही, मग कुठं प्राप्त होईल काय? बर 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 इथं काय ते बघतं देवाला भीक मागून, देवाला कळत नाही. इथं आपण बसलेले देवाला कळत नाही का तिथून स्थानापतीला या बुवांचं काय चाललंय ते? आपण असं एवढं समजतो. ते स्थानाचं रहस्य गेलेलं आहे तुमचं, स्थानापतीचं रहस्य जातं. अरे भानगड अवघड आहे ते, की नाही. सूक्ष्म नजरेने पाहिलं, सूक्ष्म कॅमेरा, डिजिटल कॅमेरा आहे तो स्थानापतीजवळ. आता इथलं काय काय रहस्य आहे, इथलं जाई देवाचं सगळ्या पिढ्यांच्या देवपूजा आहेत, म्हणजे प्रसन्नताचं ते रहस्य जाईल तुमचं. इथं काय भानगड केली तर इथं येऊन तुम्ही जर तंत्र मंत्र लिंबन गंडान दोरे आणि पायात दोऱ्या, साधू बायांच्या, साधू संतांनी, आणि एक मोठं मोठं जंत्रीन तंत्रीन, रहस्य राहील का जाईल? बघा बरं, असं हळूहळू माणूस कसा जातो. साधनवंत आहे, प्रसाद आहे का नाही, चेतन साधन आहे दोन्ही. मग कोणचं रहस्य जाईल तेच सांगायचं स्वामींना इथं. त्यामुळे तुमची बुद्धी चांगली आहे, छान आहे, बरं वाटलं मला भेटले तुम्ही आला. पण तुमचं रहस्य जाऊ देऊ नका, जिंदगी मरेपर्यंत असंच ठेवा म्हणाले. बटिका बटिका सर्वज्ञ बाई सांगा म्हणतो, बाई बटिका काय म्हणत आहे ऐकलं का तुम्ही? बाई म्हणता, हो बाबा, दैवाचा भाग्याचा म्हणून ऐसे म्हणतो. बाईसांनी त्याच्यावर साईन मारली, त्यांच्या रहस्यावर. आपल्या रहस्यावर कोण साईन मारल? स्वतःलाच करावं लागेल तुम्हाला. ते हाय का नाही तर गेलं आहे का नाही, आपलं रहस्य गेलं का? आता प्रसादाबद्दलचं तर रहस्य चाललेलंच आहे, करायचंच नाही, ते ठेवून द्यायचा कुलपात. देवपूजेच्या पेट्या काढायच्याच नाही, ठेवून द्यायचा. काय गरज आहे म्हणतो, बघू आता नवमीच्या नवमीला, नवरात्रात नपळत आल्यावर काढू. तोपर्यंत ते रहस्य गेलं. असं वेगवेगळं रहस्य असतं. सूत्रपाठात पारायण साधून दररोज करायला पाहिजे, नाही करायचं. काय गरज आहे? सूत्राचं रहस्य जातं, आठवत नाही वेळेवरती, आणि मग तुम्ही शरण जाता. आशाश्रय करायला सुरुवात, अशी भानगडली आहे. मग यजमानांचा आश्रय, मोठ्या मोठ्याचा आश्रय. मोठ्यांचा आश्रय घेणं म्हणजे काय झालं? काय होतं आश्रय घेतला? रहस्य कुठं आहे? कोणचं रहस्य गेलं तुझं? हा मद देईल, रहस्य गेलं ते. म्हणजे ईश्वर देणार नाही असं होतं, तुम्हाला मान्य केलं ना तुम्ही, ते असं होतं. ते असं बारीक बारीक विषय, हा एकदम बारीक कीस पाडण्याचा विषय.
बाईसाने त्याच्यावर शिक्का मोडतो. त्यामुळे दैवाचा भाग्याचा हा म्हणतो ते बरोबर आहे म्हणजे बाबा तुम्ही तेच आहेत ना. बाईसाने स्वामी बरेच वेळा म्हणाले आम्ही जे व्हावे ते होय म्हणाले, तुम्ही तुमची पूजा अवसर आठवा. कूलर चालू असतो तो बंद करायचा. चला अर्धा तास बसायचे थोड्या वेळ शांत असतो. तरी असं रहस्य बंगळत. स्वामींना आज प्रवृत्ती वेगळी आहे. ही लीळा पोथीला बसायच्या अगोदर आठवावी प्रार्थना करताना. पोथीला बसायची प्रार्थना काय आहे बरं? जसं प्रसवाची प्रार्थना तुम्हाला काल सांगितली, कुणी म्हणतच नाही का नाही. तसं हे पण म्हणलं पाहिजे श्री भानगड. पण हे जे सुसंस्कारी आहेत त्यांना बोललेलं कळतं, त्यांना आवडी आहे, तिथे हे जन्माला येतात विशेष भाग्याची. स्वामी पुन्हा विचारतात, चतुर्विधाचा मूळ असा भाग्यवान आहे. स्वामी म्हणतात ते बरं जाऊ द्या, तुमचं आठवा म्हणाले. आता ते आमचे दादोस महात्मा तुमच्या गावी असे म्हणाले, हां सर्वज्ञ म्हणतात शिक्षा शास्त्र वर्ते जय जी करतो म्हणा, त्यांचा कार्यक्रमच चालतो तो. सर्वज्ञ म्हणाले तुम्ही तेच जाता म्हणजे हा ठीक मी जातोच म्हणाले. सर म्हणतात मग तो निकाय का? जी जी म्हणाले बरं आहे. सर म्हणाले भाऊ नीट आहे, हां मी काय म्हणालोय तू काय म्हणाला समजतं का तुला? जी म्हणाले काय? म्हणाले महात्म्यावरून एक बुद्धी कशी आहे. तो महात्मा दादोस आणि मी स्वामी विचारतात बुद्धी कशी आहे, तुझी प्रतीती कशी आहे? आणि मग उपाध्यवासांच्या मनामध्ये आता संदेह पडला. अरे बापरे म्हणाले, आणखी गप्प बसले, उत्तर दिलं नाही. सर्वज्ञ म्हणाले काही गा सारखीची कशी आहे बुद्धी? इथं बुद्धीचं रहस्य आहे. हा बुद्धी अशी भयानक आहे. स्वस्थे चित्ते स्वामींनी एक एक विषय असं मोकळा करून सांगितलाय. स्वस्थ चित्तात बुद्धे संभवंती. उपाध्यांची बुद्धी संभ्रमित झाली, स्वस्थ चित्त नाही आहे. स्वामींनी बरोबर तो मुद्दा हाणला त्याच्या डोक्यात. कसं वाटतंय भाऊ म्हणाले, जेव्हा सारखेच आहे ते तुम्ही सारखेच आहे, तो महात्मा आहे तुम्ही महात्मा आहे. सर्वज्ञ म्हणतो हां पहा स्वामींची भाषा कशी आहे. हां स्वामी तर म्हणाले, ओंकार टाकला ईश्वर स्वरूपाने इथे. हां असं कोण कुठं कुठं म्हणलं बरं स्वामी? हां अशी बी कला आहे आठवायची, लीळा आठवायची आहे की नाही. चल आठवते कुठं जाऊ द्या, नाही तर हे घाला मागेला जाऊ द्या, आणि मागच्याच पुढल्या सृष्टीत पाहू आपण. सर्वज्ञानी बाईसांना बोलवलं, बाई इकडे या, इकडे या. बाईसा आल्या, काय बाबा म्हणजे हा काय म्हणतोय बघा मला. बाईशी नावे दूषित होती. बाईसांचं आपलं एकच कार्यक्रम उठलं की तेल तिखट मीठ. बाबा म्हणाले काय म्हणतो मी नाही ऐकलं. म्हणाले मी इथंच आहे पण नाही ऐकलं. आपण सर्व इथंच असतो पण ऐकत नसतो. आपण सर्व साधू असतो पण साधुत्व नसतं. आपण सर्व साधनात आहोत पण साधन सिद्ध नसतं. असून वेगळा आपण असून वेगळे आहे त्याच्यात. कसं आहे, असून वेगळा नसून वेगळा, भाऊन वेगळा
कसं आहे ते, हा साधनवंत असतो तसा. म्हणाले काय म्हणते बघा बरं, म्हणाले बाई. बाई सांगते बाबा दैवाचा भाग्याचा. बाई सांगतं आपलं एकच. स्वामी म्हणतात बाई थोडं थांबा, ठिकाणावर ऐका तुम्ही. हा काय म्हणतोय ऐकलं का तुम्ही? स्वामी म्हणाले आता हा एक म्हणत असे, ते रहस्य गेलं उपाध्यवाचं. म्हणे आता हा मगासारखं नाही बोलत, म्हणाले हा वेगळं बोलतोय. बायसा म्हणते बाबा काय म्हणतो असे हा? तर म्हणाले पुसा या ते, पुसा, नीट पुसा. बायसा म्हणतात काय रे बटिका, काय म्हणतो? उपाध्ये गप्प बसले, बोलती ना. सर्वज्ञ म्हणाले बाई महात्म्यावरी आणि सारखीच बुद्धी म्हणत असे, सारखी बुद्धी म्हणतो हा. बघा म्हणे बाई तुम्हाला कसं वाटतं बघा बरं, बरं वाटतं का? बायसानं आला राग, बायसाने बांधला घागरा. बायसा कोपो नटल्या. पाहत भक्ताला कोप येतो, ईश्वराला येणार नाही का? बायसा म्हणतात मरमर पोरा, तुझी किडडी बांधे घागरा, मा जाईल मसनवेरी टुनटुन करी. आपण जातो सगळे मसनावर, वाजवत जातात ना टुन 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 टुन. पुढं वाजतात बँड, पाठीमागं माड. चालले बाबा मसनात, मागं सगळे गप्पा मारत चाललेले असतात मंडळी. स्वामी म्हणाले श्री स्वामीने अवसर बघावा तो जाता. माझ्या महात्मा काय खडाचा काय तयाचे आश्चर्यत्व, तयाचे आश्चर्यत्व मसनाच्या ते म्हणाले. हा स्वामी कधीच बोलणार नाहीत लीळा चरित्रात एवढं, कुठे बोलणार नाहीत असं कधीच. चांगलं एवढं चांगलं वाईट स्वामी कधी बोलणार नाही. आज स्वामींच्या स्वरूपाला खंत आलेली अशी आपल्याकडून येत असते वारंवार. ही लीळा महिमभट्टाने ते सांगायचे, बारीक बारीक लिहिले त्यांनी. ते म्हणाले अरे 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 बायसा म्हणजे काय आचार्य तो मसनाचे. बाबा ते रडवून आश्चर्यत्व मागितलं. बायसा कोपल्यात आज. स्वामी आतून खंत आलेले, बायसांना वरून आलेले. बाबा ते रडवणे आचारत्व मागितले. विद्या एक होती, आलाय म्हणाले रडत रडत. बायसाच कसं बोल नाही. बाबा शाने रामाशी सरी करतो का रे म्हणाले, ए बटक्या. त्याजवळ रडून मागितलं म्हणाले, तिथं अंजनीला आला होता तो. तेव्हा तर पाया पडू 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 गेलाय म्हणाले घेऊन. आणि मग बाईसाशी गोसावी कोपू दिले. आम्ही नाही बरं वाटलं म्हणाले, माझंच बोलती ना बोल. बरं केलं, मला कोपवायचं होतं मनातून मी रागावलाय, तू बाहेरून रागावली बाई, कोप कोप कोप. बरं वाटलं स्वामींना. सर्वांनी म्हणाले बाई आता जाऊ द्या, उगी असा. हे ब्रह्मविद्या कशी जन्माला येते पहा. स्वामी म्हणतात सदैव जीवाशी काही जाणणे असे, येथून जाणविजे ते जाणे. हे वचन आहे सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणतात बटिका महात्मा तो येथीचा आहो. महात्मा म्हणजे अनेक एक जीव, तैसा तो एक जीव, ऐसे जाणीजे. बर का? उपाध्ये म्हणतात जी जी. आम्ही दादोसाते पुसिले ह्या विषयाबद्दल. देव तो कवन. दादोस म्हणाले आम्हाला इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, ब्रह्मदेव, विष्णुदेव, महादेव देव, रुद्रदेव, नारायण देव असं म्हणतो म्हणाले हा आम्हाला. आणि त्यात मी रामदेव. सगळ्या साधू संतांचं तेच तर चालू आहे आता. सगळे सांगतात तुमच्याच ब्रह्म, सगळं व्यापक ब्रह्म, आमच्याच ब्रह्म, मीच ब्रह्म शेवटी सांगतात. आणि देवावर फोटो छापून लावतात. जा असं होतं ते. देव देव राम देव. मी बी देवच आहे की म्हणाले. मग म्या म्हणितले आमचे गोसावे आणि श्रीप्रभू हे काही.
दादोस म्हणतात, गोसावी देव होती, श्री प्रभू गोसावी देव होती. म्हणाले, मग तुम्ही? म्हणाले, मग मी तर देव आहेच ना. ते दोघांच्या नंतर मीच देव आहे, रामदेव. हे दोघं बी देव आहेत. श्रद्धेला धक्का न लावता देव होणे. इतर संप्रदायात कसं असतं, सगळे देव देवाऱ्यावर ठेवा, मला बी देव म्हणा. ज्ञानदेव, नामदेव आले देवाऱ्यावर, तुकोबा देव, अशी पूजा बदलत जाते, है की नाही. भगवान देव आणि कोणचे देव आहेत, लय देव आहेत. आता रामदेव आहेत, हरिद्वारचे रामदेव बाबा, असे देव होतात. स्वामी म्हणतात, हांगा देव तो काही अनेक असती, देव तो एकच की. हे एक वचन स्वामींनी सांगितले. परी देवता अनेक असती, देवता अनेक असती, तुम्ही ऐशी, आणि महात्म्य ऐसे जीव अनेक असते. ऐसे जाणीजे हो, हो शब्द आहेत वचनामध्ये स्वामींचे. परमेश्वर सन्निधान मोचक, तीर्थ देवता मोचक, असे गोसावी प्रहार एक निरूपण केलं. महिमभट्टाने तो विषय गुंडाळला. मी बाद झालो, मला एवढंच सांगायला बरं आहे. एक प्रहार किती निरूपण केलं? या विषय, एकाच विषयावर स्वामी बोलले. आणि ईश्वर प्रतीती करूनी त्यांना प्रत्यय आणलं उपाध्यवासांना. आता ते बोध देती अवसरी बर 4 घड्या. बोधकाळी मळकर्मे सरल्या. ह्याला 4 घडी अनाथ कधी केलं उपाध्यांना? 4 घडी म्हणजे किती? 48 एवढे मिनिटं, आहे की नाही. आणि कसं केलं ते? किती वेळ लागतोय उपदेश द्यायला, प्रतीती आणायला? उदाहरणात माहिती सूत्र ते म्हणा, तो विषय इथे आहे. ईश्वर प्रतीती करुणी प्रत्यानलं स्वामींनी त्यांना. अशा प्रकारे ही लीळा इथे थांबते. दंड